बांधवांनो, आज जवळजवळ 5वा दिवस माझा आमरण उपोषणाचा आहे। गेल्या 5 दिवसापासून आदिवासी धुळे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी कोळ्यांना न्याय मिळावा। गेल्या 5 दिवसापासून धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील आदिवासी कोळ्यांना न्याय मिळावा। जे ढोर कोळी आहेत, टोकरे कोळी आहेत, मल्हार कोळी आहेत, महादेव कोळी आहेत, अशा समस्त महाराष्ट्रात एकूण जवळपास 80 लाख असा आपला आदिवासी कोळी जमात बांधव आहे। आणि असं असताना एकीकडे मातब्बर असणारा, संघटित असणारा, ज्यांच्याकडे अनेक वर्षानुवर्ष ज्यांच्याकडे सत्ता आहे, राजकारणाची सत्ता, तसेच सगळ्या गोष्टींची सत्ता, असं असताना एका मोठ्या मातब्बर समाजाला न्याय फटक्यात दिला जातो त्यांच्या संख्याबळावर, त्यांच्या मतदानाच्या बळावर। आणि जो आदिवासी कोळी जमात बांधव गेल्या अनेक वर्षांपासून या महाराष्ट्रात संघर्ष करतोय, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अनेक वर्षापासून आपला संघर्ष सुरू आहे। आणि एवढा मोठा संघर्ष आपल्या संपूर्ण आदिवासी कोळी जमातीचा सुरू असताना देखील कोणतंही प्रशासन आपल्याकडे पूर्णपणे लक्ष द्यायला तयार नाही। आज देखील मला स्वतःसाठी नाही, परंतु माझ्या समाजासाठी मला रडायला येतंय की आज एवढी आपली वाईट अवस्था आहे की ठिकठिकाणी उपोषणं, आंदोलनं चालू असताना देखील सरकार आपल्याकडे लक्ष देत नाही। आणि मीडिया पण बघा तुम्ही, संपूर्ण मीडिया इथं 5 दिवसापासून पूर्ण महाराष्ट्रातील एक महिला जी 18 दिवस मागे देखील उपोषण केलं होतं, आणि आज देखील माझा आमरण उपोषणाचा फक्त पाण्याच्या गोटावर मी जिवंत आहे आणि पाणी घेऊन मी फक्त राहते। आज तर पाणी सुद्धा मी सोडून देणार आहे। आणि असं असताना देखील कोणाचंही या उपोषणाकडे लक्ष देण्याचं त्यांना महत्त्व वाटत नाही, कारण की कोळ्यांचा जीव हा सरकारला महत्त्वाचा नाही। कारण की आदिवासी कोळी हे गरीब आहेत, त्यांच्याकडे कोणतेही मोठे मोर्चे काढण्यासाठी पैसा नाही, त्यांच्याकडे मोठे आंदोलनं करण्यासाठी पैसा नाही, कारण की कोणाला मीडिया चालवण्यासाठी पैसा नाही। कारण मीडियाला पैसा लागतो तेव्हा मीडिया आपल्यासारख्यांची दखल घेते। मीडियाला गोरगरीब लोकांकडे लक्ष द्यायला वेळ नाही। आणि सरकार जनतेचं सरकार म्हणतं, पण हे जातीयवादी सरकार महाराष्ट्रात आहे। कारण की एका जातीला इथं ज्या जातीचे ते मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, त्या जातीला त्यांनी न्याय दिला, परंतु आदिवासी कोळी हे अनेक दिवसापासून याचना करत असताना की आम्हाला अनुसूचित, आम्ही ज्या आदिवासी म्हणून जी जनगणना होते त्या जनगणनेत सुद्धा, आज मी धुळे जिल्ह्यात राहते, धुळे जिल्ह्यात आदिवासी टोकरे, ढोर, मल्हार, महादेव कोळींचे जवळपास 2011च्या गणनेनुसार 60,000 संख्या दाखवली गेलेली आहे। आताची ती संख्या 1.25 लाख आहे। परंतु असं असताना देखील धुळे जिल्ह्यात जेमतेम एवढ्या सरकारी आकड्याप्रमाणे 60,000 संख्या असताना देखील इतक्या वर्षामध्ये फक्त 4 ते 5 एसटीचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळालेले आहेत। आणि एसटीचे प्रमाणपत्र 4-5 हजार मिळालेले असताना उर्वरित जे आदिवासी कोळी जमात बांधव आहेत, जे ढोर कोळी आहेत, टोकरे कोळी आहेत, मुख्यत्वे करून महादेव कोळी आहेत, त्यांना इथं प्रमाणपत्र प्रांताधिकारी नाकारतात। फक्त कशावर? तर कोळी नोंदीवर। 1901, 1921, 1931च्या इंग्रजांच्या जनगणनेनुसार, त्यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील तसेच खानदेशातील कोळ्यांच्या नोंदी या फक्त कोळी म्हणून करण्यात आलेल्या आहेत। परंतु शासन
जे प्रांताधिकारी दाखले देणारे आहेत एसटीचे, तसेच जात पडताळणी अधिकारी जे आहेत ते निव्वळ आदिवासी कोळ्यांना कोळी नोंदी आहेत म्हणून दाखले पेटाळतात आणि यामुळे आमच्या हजारो विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. आमचे हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. अनेक विद्यार्थ्यांचं सरकारांनी नुकसान केलं आणि सर्वात मोठं नुकसान हे दुष्टबुद्धीचे शरद पवार यांच्या सरकारने त्यावेळेस केलेलं आहे. त्यावेळेपासून आमच्या लोकांना ज्यावेळेस 1976चं क्षेत्रबंधन उठलं त्यानंतर शरद पवारच्या सरकारने जो कोळी जी पूर्ण ट्राईब जमात होती तिचा जो कॉमा होता तो कॉमा यांनी राजकीय षडयंत्र करून प्रिंटिंगमधून काढलेला आहे. त्याचा कुठेही पुरावा आपल्याला सापडत नाही. मात्र दिल्लीच्या राजपत्रामध्ये तो कोळी कॉमा तसाच्या तसा आहे. दिल्लीच्या राजपत्र जर आपण माहितीच्या अधिकारात मिळवलं तर त्याच्यात कॉमा आपला तसाच्या तसा आहे. म्हणजे संपूर्ण कोळी जमात आपल्या ट्राईबमध्ये आहे आणि कायम आहे. परंतु ह्या सरकारांनी त्याच्यानंतर येणाऱ्या पुढच्या सरकारांनी दखलगाडी करत आपल्या समाजाला कुठेही न्याय मिळू दिला नाही आणि ह्या महाराष्ट्रामध्ये कुठेही न्याय मिळू शकत नाही. जे महाराष्ट्र मोठ्या महापुरुषांचं महाराष्ट्र आहे, जे छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र आहे, ज्यांनी 12 बलुतेदार सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केलं, ज्या संतांनी ही सर्व जातीच्या संतांनी ही भूमी राखली, ही भूमीवर चांगले कार्य केले, लोकांना जागृत केलं, ज्या महापुरुषांनी ज्याच्यामध्ये महात्मा फुले असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू महाराज असतील, तसेच विनायक दामोदर सावरकर असतील, तसेच गोपाळ गणेश आगरकर असतील, अनेक सुधारकांनी, अनेक लोकमान्य टिळक असतील, अनेकांनी ह्या महाराष्ट्राची सुधारणा व्हावी, या महाराष्ट्राची प्रगती व्हावी यासाठी अनेक तऱ्हेच्या सुधारणा केल्या. विचारवंतांनी प्रबोधन केलं, लेखन केलं. तसेच अनेक क्रांतिकारकांनी ह्या महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, तर क्रांती घडवण्यासाठी बलिदान दिलं. परंतु या महापुरुषांच्या बलिदान देणाऱ्या या महाराष्ट्रात आज आपल्या कोळ्यांची स्थिती अगदी दयनीय आहे, अगदी वाईट आहे. यामध्ये आपले जे एवढे मोठे मोठे क्रांतिकारक होऊन गेले, स्वराज्य निर्मितीमध्ये हातभार लावणारे आपले तानाजी मालुसरे, त्यानंतर हजारो कोळ्यांनी, आदिवासी कोळ्यांनी कोळी चौथऱ्यावर आपले मुंडके छाटून दिले, बलिदान केले. त्यानंतर महाराष्ट्रात सर्वात मोठा उठाव करणारे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे हे देखील आपल्या जमातीचे आहेत, कोळी जमातीचे, त्यांची देखील कोळी नोंद आहे. तसेच अनेक आपल्या कोळी जमातीच्या वीरांगना झलकारीबाई, तसे अनेक असे मोठमोठे महापुरुष आपल्या समाजात ज्यांनी क्रांती केली, ज्यांनी बलिदान दिलं या महाराष्ट्रासाठी कोळ्यांनी. परंतु या कोळ्यांच्या बलिदानाला हेतू पुरस्पर विसरण्यात येत आहे आणि आपल्या सर्व कोळी जमातीला अंधकारामध्ये ढकलण्याचं काम प्रत्येक सरकार करत आहे. जे शरद पवारचं सरकार असो, नंतर शिवसेनेचं सरकार असो, नंतर आता BJPचं सरकार असो, यांनी फक्त कोळ्यांचा वापर मतदानापुरता केला. कोळ्यांना कोणत्याही सुविधा देण्याचं यांचा मानस नाही. आज एक मोठा मातब्बर समाज ज्यावेळेस प्रमाणपत्रासाठी लढतो, मागणी करतो, त्यावेळेस तो समाज मागणी करतो की आमच्या मुलांना जोपर्यंत प्रमाणपत्र भेटत नाही तोपर्यंत मोफत शिक्षण द्या. आज आमचे कोळी जमात बांधव गेल्या 40 वर्षापासून संघर्ष करत आहेत. आमचे अनेक पोरं बेरोजगार आहेत, ज्यांना प्रमाणपत्र भेटले नाही म्हणून शिकू शकले नाही. अशा अनेक पोरांचं लाखो पोरांचं नुकसान या सरकारांनी केलं. परंतु असं आम्हाला कधी कोणी मदत केली नाही की आमचं पोरं बेरोजगार आहेत, त्यांना शिक्षणासाठी जोपर्यंत प्रमाणपत्र भेटत नाही तोपर्यंत त्यांना मोफत शिक्षण द्या. अरे आम्ही आदिवासी कोळी असून सुद्धा आम्हाला ओपनमध्ये शिक्षण घ्यावं लागतंय. ओपनमध्ये आमचे पोरं ॲडमिशन घेतात. अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. आम्ही आदिवासी असून आमचा हक्क तुम्ही घेतात, आमच्या वाटचा निधी तुम्ही खातात
आमची संख्या धरताना तुम्ही संख्या धरतात आणि हे हरामखोर आदिवासी मंत्रालयाचे सर्व आमदार खासदार आमच्या विरुद्ध षडयंत्र करून आमच्या जमातीला बोगस म्हणण्याचं पाप करतात. हे जे कोणी आहेत हे बाहेरून जे घुसून आलेले आहेत आदिवासी मंत्रालयातले काही आमदार खासदार यांच्या स्वतःच्या नोंदी यांच्या आदिवासी नाहीत, यांच्या स्वतःच्या नोंदी राजपूत वंशी आहे. काही असे देखील दुर्दैव आहे हे बाहेरून घुसून आले, महाराष्ट्राचे रहिवासी झाले आणि यांनी आमदारक्या खासदारक्या मिळवल्या. आज यांच्याकडे सत्ता आहे आणि त्या सत्तेच्या जोरावर कोळ्यांना डावलण्याचं पाप, कोळ्यांना मिटवण्याचं पाप हे करत आहे. हे कधी थांबणार? या महाराष्ट्रात आम्हाला न्याय कोणी देणार? कोण देणार आम्हाला? महाराष्ट्राला कोणी न्याय देता का? न्यायालयात गेल्यावर आम्हाला न्याय भेटतो, कोळी नोंदींवर आम्हाला एसटीचं प्रमाणपत्र भेटतं, परंतु अधिकारी देत नाही, प्रांताधिकारी देत नाही, जात पडताळणी अधिकारी तर फुकटाचे पगार खातात, ते एकही प्रमाणपत्र जात पडताळणी विभागातून देत नाही. आज देखील धुळ्यात अनेक आमचे प्रलंबित दाखले आहेत प्रांताधिकारी कार्यालयात, जात पडताळणी अधिकारी कार्यालयात आम्हाला चक्रा मारून मारून आमच्या विद्यार्थ्यांना दमवतात, खच्चीकरण करतात. शेवटी बिना दाखल्यांचे विद्यार्थी हात हलवत परत येतात. नैराश्याने गाठलंय आमच्या समाजाला, संपूर्ण आदिवासी कोळी जमातीला नैराश्याने गाठलं आहे. लोकशाही असून लोकशाहीवरचा विश्वास आमच्या समाजाचा उडाला आहे. आणि अशा महाराष्ट्रात, ज्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री आता झालेले ते स्वतःला जनतेचे मुख्यमंत्री समजतात, परंतु हे जनतेचे मुख्यमंत्री स्वतःच्या जमातीचा जातीचा विचार करतात पण दुसऱ्यांच्या जमातीचा विचार करायला तयार नाही. आज आम्ही कोळी लोक इतक्या वर्षापासून संघर्ष करतोय, इतक्या वर्षापासून आम्ही संघर्ष करतोय, पण आम्हाला कवडीचीही आमची दखल घ्यायला तयार नाही. अरे प्रत्येक वेळा जळगावला आता उपोषण केलं तेव्हा 50 दाखले दिले, बुलढाण्याला उपोषण केलं तिथं 2-4 दाखले दिले. अरे म्हणजे आम्ही जेव्हा जेव्हा उपोषण करू, आम्ही मरायला टेकू, आमचं बलिदान करू, तेव्हाच तुम्ही आम्हाला दाखले देणार का? तुमचं कर्तव्य नाही का? तुम्ही अधिकाऱ्यांनी, जे अधिकारी संविधानाची शपथ घेऊन त्या पदावर बसतात आणि त्या पदाचा अपमान करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानाने जो हक्क दिलेला आहे 28, 29, 30 क्रमांकावर आमचे आदिवासी ढोर कोळी, टोकरे कोळी, मल्हार, महादेव कोळी असताना आम्हाला प्रमाणपत्र दिलं जात नाही. हा एवढा मोठा अन्याय या महाराष्ट्रात होतोय आणि कोणीच आमच्या विरुद्ध आवाज उठवायला तयार होत नाही, कोणीच आमचा आवाज वरपर्यंत पोचवायला तयार होत नाही. हे कसलं सरकार? धिक्कार असो एकनाथ शिंदे, तुमचा धिक्कार असो, तुमच्या अख्ख्या पूर्ण मंत्रिमंडळाचा धिक्कार असो. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही आम्हाला देता का जाताच्या मोर्चातून? तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं होतं की कोळी हे आदिवासी आहेत, त्यावेळेस तुम्ही अनेक भूलथापा देऊन आमच्या समाज बांधवांना हे करण्याचा प्रयत्न. कुठे गेली तुमची इमानदारी? तुम्ही इमानदारी दाखवतात, कुठे गेली तुमची इमानदारी? अरे आम्ही कोळी आदिवासी जे कोळी लोक आहेत ते खऱ्याने लढतो, आम्ही खोट्याने लढत नाही. आमच्या महर्षी वाल्मिकींनी शिकवलेलं आहे की सत्य सोडायचं नाही. आम्ही सत्याने लढणारे लोक आहोत, निडर लोक आहोत, आम्ही लाचारीने जगणारे लोक नाही आहेत, आम्ही कोणत्याही प्रकारचे कोणाचे हक्क मारून जगणारे लोक नाही आहेत. आम्ही आदिवासी आहोत. जो आमचा सर्वात मोठा पुरावा वालझरीचा, वाल्या कोळीचे जन्मस्थान वालझरी म्हणजे 40गाव तालुक्यात आहे, जळगाव जिल्ह्यातील. आणि एवढा मोठा पुरावा आमच्या वाल्या कोळीचा जो आदिपुरुष होता, ज्याने एवढं मोठं रामायण लिहिलं आणि त्या रामायणात शबरी मातेचा उल्लेख केला. आमच्या महर्षी व्यास जे कोळींचे पुत्र होते, एका दलित सत्यवती कोळीच्या पुत्र होते, त्या व्यासांनी मोठं महाभारत लिहिलं. आमच्या महर्षी वाल्मिकी जे आदिवासी कोळी पुत्र होते त्यांनी रामायण लिहिलं. असा आमचा मोठा ओजस्वी इतिहास आहे आणि आमच्या इतिहासाच्या बळावर हा भारत देशातील प्रत्येक हे आतापर्यंत संस्कृती चालत आलेली आहे आणि ही संस्कृती जतन करण्यात आलेली आहे. हजारो वर्षांपूर्वीची ही संस्कृती जतन करण्याचं, तिचं सांभाळ करण्याचं काम, जरी आम्ही आदिवासी होतो पण हिंदू धर्माचा सांभाळ करण्याचं काम आमच्या आदिवासी कोळ्यांनी केलेलं आहे. आज ज्या कोळ्यांच्या जीवावर तुमचा हिंदू धर्म अस्तित्वात आहे त्याच कोळ्यांना डावलण्याचं काम तुमच्याकडून होत असेल तर हे सगळ्यात मोठं पाप तुम्ही करत आहात आणि या पापाची किंमत सरकारला नक्कीच भोगावं लागेल. आमचा जो तळतळाट आहे तो नक्कीच तुम्हाला कोळ्यांचा तळतळाट भोगावा लागेल, हे लक्षात ठेवा. आज मी 5 दिवसापासून फक्त पाण्यावर
उपोषण करते, आज पाणी देखील सोडेल आणि जर माझ्या जीवाला काही झालं तर याचं पाप हे तुम्हाला लागणार आहे आणि याच्यामधून मोठी क्रांती होईल आणि नक्कीच तुम्हाला इतका मोठा फटका बसेल याचा तर तुम्ही व्यक्त करू शकणार नाही की तुम्ही काय केलं असं. सरकारला हा एक तुम्ही इशारा समजा किंवा आमचा तळतळाट समजा. जर आमच्या कोळ्यांचं काम तुम्ही आत्ता केलं नाही तर भविष्यात तुमचा कधीही उद्धार होणार नाही. BJP सरकारला सुद्धा सांगणार, जे पण कोणी आत्तापर्यंत ज्यांनी नुकसान केलेलं आहे कोळ्यांचं त्यांना देखील सांगणार की तुमचा कधीही आमच्या कोळ्यांना डावलून, आमच्या कोळ्यांना मारून, कोळ्यांचं अस्तित्व मिटवून कधीही तुमचा उद्धार होणार नाही. हे कोळ्यांच्या इतिहासाशिवाय आणि कोळ्यांच्या सहभागाशिवाय या महाराष्ट्रातील सर्व काही अपूर्णच राहणार आहे. जरी तुम्ही किती मतदानाचा दुसऱ्यांच्या संख्याबळाचा विचार करून त्यांचा विचार करा, पण जर कोळी निवडून येऊ नाही शकत पण पाडण्याची घमेंड आदिवासी कोळी ठेवतील आणि नक्कीच संपूर्ण आदिवासी कोळी जमाती, माझ्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर संपूर्ण आदिवासी कोळी जमाती महाराष्ट्रातून बहिष्कार टाकतील हे लक्षात ठेवा. आणि नक्कीच एक मोठी क्रांती होईल आणि नक्कीच तुमच्या याला हे पडणार आहे. सगळ्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हे जे काही म्हणणं आहे माझे, हे आंतरिक बोल आहेत. हे माझे आंतरिक बोलणं पूर्ण समाजाचे आहेत. जे त्रास देणारे ज्या काही नमुने आहेत, जे कोळ्यांना बोगस म्हणण्याचं षडयंत्र करतात, त्यांना म्हणा तुम्ही जर बोगस म्हणला तर तुम्ही तुमचे आधी हे काढा, तुमच्या मागच्या कुंडल्या काढा की तुम्ही कुठून आलेले आहात, मग कोळ्यांना बोगस म्हणण्याची हिंमत दाखवा. आणि जर खबरदार जर कोणी कोळ्यांना बोगस म्हणणार, जर बोगस म्हणण्याचं पाप करणार तर त्यांचा विचार करून घ्या. जरी आम्हाला काही नाही भेटलं तर विचार करून घ्या कोणी बोगस म्हणणाऱ्यांचा. मग तो एक कोणता तरी आमशा पाडवी, तर आमशा पाडवीने त्या हरामखोराने आमच्या आई बहिणींवरून शिव्या दिल्या, आमच्या आया बहिणींवरून शिव्या दिल्या. हरामखोर आमशा पाडवी बोगस म्हणतो तू. अरे तुझी लायकी काय? तुझी लायकी काय बोगस म्हणण्याची कोळ्यांना? तुझी लायकी असेल तर तुझे पाळेमुळे दाखव. तुझे पाळेमुळे आम्ही खोदून काढतो. तू कुठून आलेला आहे, कुठून जन्माला आलेला आहे आणि कुठून तुझं कुठे तुझं काय काय आहे असं. जर हिंमत असेल ना तू इथं येऊन बोल तू माझ्यासमोर. आमच्या पाडवीला माझं जाहीर चॅलेंज आहे. आज किती काशे गेले ना आले. अरे तुम्ही किती कावळ्याच्या शापाने, काही गाई मरत नाही. हे जे नमुने आहेत कोळ्यांना हे करणारे, कोळ्यांना जाणीवपूर्वक त्रास देणारे, या नमुन्यांना एक कोळी जमात बांधव त्या ठिकाणी आता बघून घेतील. हा आमच्या पाडवी म्हणा, तू आमदारकी कोणाच्या जीवावर आमदारकी मिळवतो? आमदारकीचा तुला माज आलेला आहे. आमच्या आया बहिणींना शिव्या देतो तू. आमच्या नंदुरबारच्या एका बांधवाला आया बहिणींवरून तू शिव्या दिल्या. तुझा नक्कीच आदिवासी कोळी जमात बांधव तुझ्यावर तर FIR दाखल करू, पण एक दिवस तुझा नक्की येईल की त्यावेळेस तुला उत्तर भेटेल, हे लक्षात ठेव. जय हिंद, जय वाल्मिकी.